Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बायोटिक एजंट बघितले होते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन बघणार आहोत. ओके, बायोटिकमध्ये होते ते दॅट इज विंड आणि वॉटर. ओके, विंड आणि वॉटर बघितले होते. त्यामध्ये व्हॅलिसनरिया परत सी ग्रासेस पण एक स्पेशली बघितलं होतं. परत त्यानंतर वॉटर ॲसंथन वॉटर लिली एक स्पेशल एक्झाम्पल होते. हे सगळं बघितलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत दॅट इज बायोटिक एजंट्सचं पॉलिनेशन. ओके, मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स यूज रेंज ऑफ ॲनिमल्स as pollinating agents. Okay, bees, butterflies, beetles, wasps, ants, moths, birds, sunbirds and hummingbirds and bats, the common pollinating agents. हे सगळे common pollinating agents. Among the animals, insect, particularly bees, are the dominant biotic pollen. म्हणजे ह्याच्यात पण मोस्टली हे कोणतं आहे दॅट इज द जस्ट 1 minute दॅट इज द डॉमिनेटिंग कोणता इन्सेक्ट्स पर्टिक्युलरली bees are the dominating biotic agent. म्हणजे बायोटिक मध्ये परत डॉमिनेटिंग कोणता आहे दॅट इज द bees are the dominating. ओके, even animals such as primates, lemurs, arboreal tree rodents or even reptiles garden have also been reported as pollinators in some species. Okay, often flowers of animals pollinated plants are specifically adapted for particular species of animal. म्हणजे काही animal pollinated plants असतात ना स्पेसिफिकली ॲडॅप्टेड फॉर पर्टिक्युलर स्पीसीज ऑफ ॲनिमल. म्हणजे त्या प्लांटला सपोज ह्या प्लांटला हे बटरफ्लाय लागत असेल तर ह्या प्लांटला पॉलिनेशनसाठी बटरफ्लाय लागणार असं काय काय ऑफन म्हणजे हे झालेलं असतात. ओके, मेजॉरिटी ऑफ इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स कसे असतात लार्ज असतात. इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर्स कसे असतात लार्ज, कलरफुल, फ्रॅग्रंट अँड रिच इन नेक्टर. म्हणजे इन्सेक्ट हे व्हावं ना, इन्सेक्ट पॉलिनेटेड पहिलं काय इन्सेक्ट पॉलिनेटेड. ओके, इन्सेक्ट पॉलिनेटेडमध्ये काय नाही, इन्सेक्ट पॉलिनेटेडमध्ये एक तर लार्ज असते, परत त्यानंतर कलरफुल त्यानंतर फ्रॅग्रंट अँड रिच इन नेक्टर. ओके, फ्रॅग्रंट अँड रिच इन नेक्टर. रिच इन नेक्टर म्हणजे नेक्टर ह्याच्यामध्ये जास्त असते. ओके, म्हणजे इन्सेक्ट जवळ आहेत ना, सो त्यासाठी एकदम असे दिसले पाहिजे लगेच. त्यासाठी कलरफुल असतात, म्हणजे मोठे असतात, कलरफुल असतात आणि ते थोडासा स्मेल वगैरे यासाठी त्याचं फ्रेग्रन्स असते आणि म्हणजे खायसाठी यावं दॅट इज द नेक्टर त्यासाठी असतं. ओके, and the flowers are small. A number of flowers clustered into an inflorescence to make them conspicuous. Okay, म्हणजे when the flowers are small म्हणजे जेव्हा फ्लावर्स जर स्मॉल वगैरे असतील, नंबर ऑफ फ्लावर्स आर क्लस्टर्ड इंटू इन्फ्लोरेसन्स टू मेक देम कॉन्स्पिक्युअस. म्हणजे कॉन्स्पिक्युअस ॲनिमल्स. आता काय बरं चालतं, ठीक आहे. ॲनिमल आर अट्रॅक्टेड टू फ्लावर्स बाय कलर ऑर फ्रॅग्रन्स. ओके, म्हणजे काही जे ॲनिमल अट्रॅक्टेड फ्लावर्स असतात ना ते कसे असतात कलर आणि फ्रॅग्रन्सनं अट्रॅक्टेड असतात. द फ्लावर्स पॉलिनेटेड बाय फ्लायज अँड बिटल्स सिक्रेट फॉल ऑर्डर टू अट्रॅक्ट दिस. म्हणजे काही फ्लावर्स जे आहेत ना फ्लायज आणि बिटल्स सिक्रेट फॉल ऑर्डर अट्रॅक्ट दिस ॲनिमल्स. काही अट्रॅक्ट करायसाठी फॉल ऑर्डर आणि हे पण लागते. टू सस्टेन व्हिजिट्स फ्लावर्स हॅव टू प्रोव्हाइड रिवाइड. म्हणजे सपोज त्यांनी परत यासाठी त्यासाठी नेक्टर काही रिवाइड त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे नेक्टर अँड पोलन ग्रेन्स आर द युज्युअल फ्लोरल रिवॉर्ड्स. ओके, फॉर हार्वेस्टिंग द रिवॉर्ड्स फ्रॉम द फ्लोरल ॲनिमल visitors come in contact with the anthers and the stigma. Okay, the body of animal gets a coating of pollen grains which are generally sticky in animal pollinated flowers.
when the animals carrying pollen on its body comes in contact with the stigma, it bring about pollination. म्हणजे काय होतं माहिती आहे का ॲक्च्युली, सपोज हिअर इज वन फ्लावर, ओके. मग इकडून काय, सपोज हिअर इज वन फ्लावर, मग तिकडून काय काय सपोज एखादा पक्षी वगैरे आला, मग ह्याच्यावरती बसणार, मग त्याला काही नेक्टर वगैरे भेटणार, मग त्याला खायला वगैरे नेक्टर भेटला की मग तो बसला की त्याच्या पायाला वगैरे किंवा त्याच्या ह्याला वगैरे पोलन ग्रेन्स लागणार त्याला, ओके. मग पोलन ग्रेन्स लागले मग तिथून उडून जाणार आणि मग दुसऱ्या एखाद्या प्लांटवर बसणार, मग तिथं जाऊन बसला की मग तिथं जाऊन त्याचे पोलन ग्रेन तिथं जाऊन ट्रान्सफर होणार ना. सो दिस इज द मेथड. मग त्यासाठी प्लांट आता काय म्हणतात ते इन्सेक्ट असू दे किंवा काही जे असेल त्याला अट्रॅक्ट करावं लागेल ना. मग त्याला अट्रॅक्ट करायसाठी फ्लायज, बिटल्स, सिक्रेट फॉल ऑर्डर्स टू अट्रॅक्ट दिस. मग काही काहीला जस्ट ते ह्याच्यानुसार काही काहींना फ्रॅग्रन्स लागतो आहे, तर काही जे ॲनिमल्स असतात त्यांना काही फॉल ऑर्डर किंवा फॉल ऑर्डर्स लागतो आहे, असं जे ते ह्याच्यानुसार हे होते, ओके. इन सम स्पीसीज आता काही काहींना रिवॉर्डमध्ये काय लागतं, नेक्टर वगैरे लागते. तर इन सम स्पीसीज फ्लोरल रिवॉर्ड्स प्रोव्हाइडिंग सेफ प्लेसेस टू ले एग्स. म्हणजे काही काहींना फ्लोरल रिवॉर्डमध्ये काय भेटते, तर अंडे द्यायला जागा वगैरे भेटते. इज वन ऑफ द ॲमॉर्फिलस, ओके. ले एग्स हेच काय एक्झाम्पल आहे, ॲमॉर्फिलस, AMORPHILLUS, okay. Amorphilus. The flower itself is about 6 feet in height, okay. 6 feet in height, HT, okay. HT. A similar relationship exists between a special moth and the yucca, where both species, yes. हे आणखी एक आहे, moth and yucca, moth and yucca, where both species, moth and the yucca plant, cannot complete their life cycle without each other. The moth deposits leg. moth काय करते, युक्कामध्ये लेग एग ले करते, लोकल ऑफ द ओव्हरी फ्लावर, इन टर्न गेट्स पॉलिनेटेड बाय द, हे काय करते, ह्याला पॉलिनेशन करून देते. दॅट्स ऑल. द लार्वा ऑफ द come out of the eggs as seed start developing, okay. That's all. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्ती बायोटिकमध्ये जास्त असं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आहे. फक्त ह्यामध्ये फ्लावर कसं असलं पाहिजे, एकदम इन्सेक्ट पॉलिनेटर्स, ह्याच्यामध्ये लार्ज कलरफुल असला, फ्रॅग्रन्स वगैरे, पण रिच इन नेक्टर, म्हणजे त्याला थोडंसं नेक्टर वगैरे रिवॉर्डमध्ये भेटला पाहिजे. असं काय तर थोडंसं फॉल ऑर्डर वगैरे पण काय भेटू शकतं आहे, असं सगळं. त्यामुळे जास्त ह्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस तसे कमी आहेत. मोस्टली जे क्वेश्चन विचारले जातील ते अबायोटिकवरतीच विचारले जातील, तरी पण थोडं लक्षात ठेवलेलं बरं आहे. आणि ॲमॉर्फिलसचं एक हे स्पेशल रिवॉर्ड दॅट इज लेग्स, आणि मॉथ अँड युक्का ह्याचं एक हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, ओके. आय होप की एव्हरीथिंग इज क्लिअर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस बघणार आहोत. हे जस्ट एकदा रीड करून घ्या, यामध्ये जास्त असं समजून सांगण्यासारखं तर काही नाही आहे, पण जस्ट आणखी एकदा रिवाईज करून घ्या, ओके. थँक्यू सो मच, बाय बाय.